स्वानंदी, तू अजिबात काळजी करू नकोस. मी आहे इथे. बलात्कार पीडिता म्हणून समाजाकडून सहानुभूती मिळवलेल्या स्वानंदीच्या बाळाचा बाप कोण हे सत्य अखेर जगासमोर आलेले आहे. फोटोमध्ये स्वानंदी बरोबर दिसत असलेला दुष्यंत नावाचा तरुण स्वानंदीच्या बाळाचा बाप आहे. मणी, संचिता, तू इथे काय करते? तुझ्याशीच बोलायला आले. बरा आहेस तू? मणी, मानलं पाहिजे रे तुला. इतका त्रास होत असताना तुझं प्रेम काही कमी झालेलं नाही. आणि खरं सांगू, इतकं प्रेम मी आजवर पाहिलंच नाहीये. मुळात सुजितही नाही करत माझ्यावर इतकं प्रेम. खरंच. काय बोलते तू? म्हणे तू असं समजतोयस का मला काही कळत नाही, काही दिसत नाही? असं अजिबात नाही. मी सगळं बघत असते आणि मला सगळं समजत असतं. हा सगळा त्याग स्वानंदीसाठी करतोस. तिच्यासाठी स्वतःच्याच रूम मधून बाहेर पडलास, बरोबर? तुला कसं कळलंय? सोपं आहे म्हणे. ज्याला अगदी थोडं देखील डोकं आहे ना, त्या व्यक्तीच्या सुद्धा ही लक्षात आली असती गोष्ट, अगदी सहज. आणि मी तर हुशार आहे, तुला माहितीच आहे. स्वानंदी तापाने फणफणलेली आहे ही गोष्ट तुला माहित नव्हती म्हणे. आणि हे पाहूनच माझ्या लक्षात आलं की तू तिच्या बरोबर राहत नाहीयेस. नाहीतर तिला या अवस्थेत सोडून तू खाली आलाच नसतास. पण खरं सांगू, तुझ्या प्रेमाची कमाल वाटते रे मला. आणि प्रेम म्हणजे त्याग म्हणतात ना, त्याचं जिवंत उदाहरणच म्हणी तू. स्वानंदीपासून स्वतःहून लांब झालास. जेव्हा तुझ्या लक्षात आलं की स्वानंदीचं आणि तिच्या बाळाचं फ्युचर तू नाहीयेस, तर दुष्यंत आहे. हॅट्स ऑफ म्हणे. खरंच तू खूप मोठा आणि कठीण डिसिजन घेतलास. पण म्हणे चांगला डिसिजन घेतलास. स्वानंदीसाठी, तुम्हा दोघांसाठी आणि तिच्या बाळासाठी सुद्धा. मणी, आता माघार नको घेऊस. स्टिक टू युअर डिसिजन. आणि स्वानंदीच्या सुद्धा हळूहळू लक्षात येईल रे, तिचं सुख, तिचं फ्युचर तू नाहीयेस तर दुष्यंत आहे. आणि कितीही काही झालं तरी दुष्यंत स्वानंदीला घेऊन जाणार म्हणून. आपल्या हातात काहीच नाही अरे. आणि आपण कोण आहोत त्यांना अडवणारे? पण तू अजिबात काळजी करू नकोस म्हणे. तुझ्यासाठी आम्ही एक छान मुलगी शोधू. तुझं लग्न लावून देऊ. तुम्ही सुखाचा संसार करा, आयुष्याची नव्यानं सुरुवात करा. आणि या सगळ्या जर्नीमध्ये तुझी एक मैत्रीण, चांगली बहीण म्हणून मी असणार आहे तुझ्या बरोबर. दुष्यंत आणि स्वानंदीला एकत्र येऊ दे. ए मणी, मणी वॉर्ड मॅम. आई, मॅम. आई, आई, काय होतंय तुला? हा, प्लीज स्ट्रेस नको घेऊ ना. शांत हो, शांत हो. आई शांत हो. मॅम तुम्ही ठीक आहात का?
हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. स्वानंदी अजून गेलेली नाहीये, ती इथेच आहे. मणी, मॅम ना प्लीज सांग. मॅम डोंट वरी, स्वानंदी नाही गेलीये, इथेच आहे. काही दिवस ती आहे आपल्या बरोबर. आई. हा आई प्लीज शांत हो. मणी, त्यांना सांग स्वानंदी इथेच आहे. हो, स्वानंदी कुठेही जाणार नाही, इथेच आहे. मॅम यू ओके? तुम्हाला बरं वाटतंय का आता? माझा आवाज ऐकू येतोय का तुम्हाला? मॅम अजिबात काळजी करू नका. हे बघा, स्वानंदी आहे अजून. थोडे दिवस ती आपल्या बरोबर राहणार आहे. हा, ती जाणार आहे दुष्यंत बरोबर, पण त्याला वेळ आहे. थोडे दिवस अजून आपण तिच्या बरोबर घालवू शकतो. हा, आणि ती जरी गेली ना तरी आम्ही आहोत की. मी आहे, डॅड आहेत, तुमचा लाडका मणी आहे मॅम. काळजी नका करू. मणी, मॅमची काळजी घे. तुमचा ताप अजूनही उतरला नाहीये. आय एम सॉरी स्वानंदी. तुमच्या या अवस्थेला मी जबाबदार आहे. मी तुम्हाला सोडून जाण्याचा निर्णय घेतला आणि तुम्ही त्याचा इतका दसका घेतला की तापाने पण पडलाय. पण स्वानंदी, प्लीज मला समजून घ्या. मी तुमच्यासाठी, तुमच्या बाळाच्या भल्यासाठी हा निर्णय घेतलाय. पण मला खात्री आहे तुम्ही यातून बाहेर पडाल. सत्य स्वीकारून मूव ऑन व्हाल. स्वानंदी, मी माझ्या मनावर दगड ठेवून इमोशनल न होता प्रॅक्टिकली निर्णय घेतलाय, जो खरंच आपल्या सगळ्यांच्या हिताचा आहे. आई म्हणून तुमची परीक्षा ही. प्लीज असं वीक होऊ नका. स्ट्रॉंग राहा. बाळाची आणि स्वतःची काळजी घ्या. इथून पुढे मी तुमच्या आयुष्यात तुमच्या सोबत नाही राहणार आहे. हेच सांगायला आलो तो खरं तर मी. मणी सर, आई गो, मणी सर, हो कुठे निघालात? सॉरी, मला झोप लागली होती, मला कळलंच नाही तुम्ही आलात ते. मणी सर, मला भेटायचं होतं तुम्हाला, तुमच्याशी बोलायचं होतं. म्हणे सर प्लीज. स्वानंदी, हे घ्या पाणी प्या. सावकाश. म्हणे सर, मला बोलायचं होतं तुमच्याशी. नाही स्वानंदी, तुम्ही काहीही बोलू नका. आधीच तुम्हाला ताप आहे,
बरं नाही वाटत आहे, त्यात खोकलाही लागलाय तुम्हाला. म्हणे सर, आता तुम्ही आलायत ना, आता मला बरं वाटेल. नाही नाही, मी माझं घड्याळ राहिलं होतं ते घ्यायला आलो होतो. म्हणे सर अहो प्लीज थांबा. सुजित, संचिता, या लवकर. संचिता. हॅलो मॉम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नाश्ता गार होतोय. अगं हळू. गुड मॉर्निंग मम्मा. गुड मॉर्निंग. संचिता, आज उठायला उठका उशीर का झाला? हे बघ, नाश्ता कधी करणार, योगा कधी करणार, खाण्यापिण्याच्या वेळा सगळ्या पाळायला हव्यात आणि व्यायामाच्या सुद्धा. बाळाच्या सुदृढ वाढीसाठी आवश्यक असतं ते. कळतंय का तुला? हो मम्मा. ऍक्च्युली काय झालं ना, रात्रभर मी बाळाचाच विचार करत होते, म्हणून जरा लेट झाला झोपायला. आणि खरं सांगू का, आज जरा बॉडी पेन होतीये, योगा करायची इच्छा नाहीये हो. पण मम्मा, तुम्ही म्हणत असाल ना तर मी लगेच करते. चला. नाही नको. मनात नाही वाटत ना, मग नाही करायचं. शरीराला लागत नाही ग ते. चल नाश्ता करून घे. हा काय नाश्ता आहे मम्मा? कारल्याचा ज्यूस आणि नाचणीचं सत्व केलंय. हे माझ्यासाठी आहे? हो, हेल्दी आहे म्हणून. तुझ्यासाठी आणि बाळासाठी, दोघांसाठी. मम्मा ऍक्च्युली आज ना माझी काही खायची सुद्धा इच्छा नाहीये हो. तुम्हाला माहितीये ना, नॉशिया होतं मम्मा मला. मी काय ग स्वानंदी, बरी आहेस का आता? हो बरं आहे. गुड मॉर्निंग स्वानंदी. हे बघ, तुझ्यासाठी ब्रेकफास्ट केलाय मी आज, त्यामुळे तू किचन मध्ये जाऊ नकोस. टेबलवर बस आणि ब्रेकफास्ट कर. तुम्ही कशाला बनवलं? मी केलं असतं काही. उगाच कशाला त्रास करून घेतलाय? बापाने मुलासाठी केल्यावर त्याला त्रास होत नाही, उलट आनंद होतो. हे बघ, माझ्याकडून आपल्या मुलाला गिफ्ट आहे असं समज. अगं हे बघ, ॲव्होकाडो टोस्ट आहे हा. तुला माहिती, हे प्रेग्नंट मुलींसाठी लाभदायक असतं. यात पोटॅशियम आणि फायबर असतं, जे बाळासाठी आणि बाळाच्या आईसाठी दोघांसाठीही उपयुक्त असतं. चल. मणी सर, तुम्ही या बसा. मी नाश्ता आणते तुमच्यासाठी. मला काम आहे महत्वाचं. तुम्ही करा नाश्ता, आणि दुष्यंत आहे ना काळजी घ्यायला. माझी गरज नाही तुम्हाला आता. मणी सर, अहो त्याला खरंच काहीतरी काम आलं असेल. तू करून घे ना नाश्ता. हे बघ, आपल्या बाळासाठी हे गरजेचं आहे. हे सगळं पौष्टिक आहे. स्वानंदी, तो म्हणतोय ना, कर ना नाश्ता. तुझा एगो महत्वाचा की बाळाची हेल्थ? घे. मी ज्यूस करून आणतो. हा, चला संचिता, आपण पण करा नाश्ता. मम्मा, मी म्हणाले ना तुम्हाला, मला मळमळत आहे. मी जरा वर जाऊन आराम करते. हा, प्लीज प्लीज प्लीज. संचिता, तुला काय होतंय नक्की? उशिरा उठली, झोप लागत नाहीये, भूक लागत नाहीये, नाश्ता नको म्हणतेस. तुला बरं वाटतंय ना? उलट्या होतात म्हणून नाही करायचं म्हणतेस का? नाही हो मम्मा,
मला उलट्या बिलट्या नाही होत आहेत. हा ग, अशी काय करतेस? पहिले 2-3 महिने तर खूप उलट्या होतात. काही मुलींना इतका त्रास होतो की विचारू नकोस. हा तशा उलट्या हो 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 होतात ना मम्मा. उलट्या होतात, खूप त्रास होतो. आणि प्रेग्नंट आहे म्हटल्यानंतर होणारच ना हो, उलट्या होतात. बरं मला सांग, कोरड्या उलट्या होतात की कसं? मीडियम कोरड्या होतात. मीडियम कोरड्या? नाही, मीडियम कोरड्या म्हणजे म्हणजे मध्येच होतात, मध्येच मम्मा, संचिता, बास ना आता. बरं बरं, सॉरी. चेहऱ्यावर सूज नाही आली अजून, हळूहळू येईल. पण मीडियम उलट्या होतात म्हणतेस, झोप लागत नाही, योगा करावं असं वाटत नाही, अन्नाची चव नाही लागत आहे. संचिता, तुला बरं आहे ना? नक्की सांग मला. हो मम्मा, मी बरी आहे, मी ठीक आहे. मला फक्त आराम करू दे प्लीज, मग मी आणखी बरी होईल. हा ग, नाश्ता कोण करणार? नाचणीचं सत्व आणलंय मी, कारल्याचा ज्यूस आणलाय, कोण पिणार हे सगळं? तुम्ही म्हणजे बाळाच्या आजीने नाश्ता केला काय, बाळाच्या आईने नाश्ता केला काय, बाळाचाच फायदा होणार की नाही. मम्मा पटकन पिऊन घ्या आणि ते नाचणीचं सत्व सुद्धा खा. मम्मा वर जाते, आराम करते जरा प्लीज प्लीज. अरे देवा. आता कारल्याचा ज्यूस बाळाच्या आजीने प्यायला तर बाळाला काय फायदा होणार? काय ती अशी मध्ये काही बडबडते मम्मा, इग्नोर. ह्या संचिताला काय होतंय काहीच कळत नाही. तिचं बोलणं ऐकून मला तर काळजी वाटायला लागलीये फार. सदा, 1 मिनिट. हे काय आणि कुठून आणलंस? हे मॅडम मी सुजित साहेबांच्या खोलीतून आणलंय. काल रात्री संचिता मॅडमनी हे बर्गर आणि फ्राईज ऑर्डर केले होते आणि सोबत एक कोल्ड्रिंकही होतं. काय? काय झालं मॅडम? नाही, काही नाही, ठेव आणि जा तू. या संचिताचं वागणं काहीतरी विचित्रच आहे. एखादी प्रेग्नंट मुलगी इतकी बेजबाबदार, अगदी प्रेग्नंट नसल्यासारखी कशी वागेल? ते काही नाही, मी वैद्यबुवांना फोन करते. एकदा येऊन त्यांनी चेक केलं ना की मला शांती लागेल. हॅलो, नमस्कार वैद्यबुवा, मी शालिनी सरपोतदार बोलतेय. हो 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 का, नंबर सेव्ह आहे? नाही नाही, मला काही नाही, मी मस्त मजेत आहे. माझी सूनबाई आहे ना, ती प्रेग्नंट आहे. थँक्यू थँक्यू. नाही नाही, तिला ना उलट्या नाही होत आहेत आणि बाहेरचं जंक फूड खायचे डोहायला लागलेत. रात्रीची झोप पण नाही लागत हो तिला नीट. आणि ती ना होळीत ना थंडाई प्यायली होती, म्हणजे त्यामुळे काही झालं नसेल ना. एकदा तुम्ही येऊन चेक केलं तर, म्हणजे नाडी परीक्षा केली तर माझा जीव भांड्यात पडेल. आजच या. हो हो, आम्ही घरीच आहोत. धन्यवाद. या या. सुजित, तुझं संचिताकडे लक्ष आहे का? हो आहे. का ग, आधी मोबाईलवर खेळणं बंद कर भाऊ. काय झालंय? तुला माहितीये का, तिला जंक फूडचे डोहायला लागलेत. हो, मला नाही माहित ग मॉम. तिला उलट्या होतात का? हे प्रश्न तिला विचारणं, मला काय विचारते मॉम? तुला माहित असायला हवं ना, तू होणाऱ्या बाळाचा बाप आहेस. काही चालतं ना तुमच्या दोघांचं माहित नाही. वैद्यबुवा येतात, ते परीक्षण करून सांगतील. आता कोण येतील? एक वैद्यबुवा आहेत, मला सुमनच्या घरी भेटलेले. त्यांचं परीक्षण पण उत्तम असतं आणि औषधं पण चांगली असतात. ते नाडी तपासून सांगतील आपल्याला काय आहे ते. काय नाडी तपासून? नाडी म्हणजे पल्स. पल्स पल्स तपासून. पल्स तपासून काय सांगणार आहे ते? कोणालाही काय बोलतेस तू? आयुर्वेदात असतं असं, ते तपासून सांगतात. आणि आपल्याला माहित नाही ना, त्या गोष्टीवर जास्त हसून. कळलं?
वैद्यबुवा, नमस्कार वैद्यबुवा. नमस्कार. तुम्ही फोन केल्यावर लगेच आलात, खूप बरं वाटलं. थँक्यू. माझ्या सुनेची ना मला खूप काळजी वाटते. तुम्ही आलात ना, आता माझी काळजी मिटली. तुम्ही एकदा परीक्षा करा, म्हणजे सगळं काही कळेल. अहो, काळजी करण्याचं काहीच कारण नाही, सगळं काही ठीक होईल. सर्पधार घराण्याचा वंश वाढतोय तुमच्या सुनबाईच्या पोटामध्ये. ही काय लहान गोष्ट झाली? त्याचं दडपण आलं असेल त्यांना. बरं, सुनबाई कुठे आहे? सुजित घेऊन जाईल तुम्हाला. सुजित माझा मुलगा, तो तुम्हाला सुनबाईवरती तिकडे घेऊन जाईल. सुजित, या. तुम्ही इथंच थांबा, मी त्यांना घेऊन येतो. ठीक आहे. इडली, डोसा, सांबार, चटणी चटणी. आता आपली होणार चटणी चटणी. वा, छान. वैद्यभाऊ आले तुला भेटायला. का? आपली चटणी चटणी करायला. गप्रे. खरंच ते तुला चेक करायला इथे दाराच्या बाहेर उभे आहेत. मला काय झालंय? झालं काही नाहीये, होणार आहे ना बाळ. छोटस गुबगुबीत गुटगुटीत बाळ होणार आहे ना तुला. त्यासाठी चालेल ते. जरा फालतूपणा करून आता सांगशील? मी फालतूपणा करतोय? फालतूपणा तू करतेस मूर्ख. मॉमकडे जाऊन काय बोललीस? मी? हा मग मला जरा चक्कर आल्यासारखं वाटतंय, गरगरतंय, उलट्या मीडियम होत आहेत. तिला आलं टेन्शन. तुला माहितीये ना मॉम कशी आहे यार. तिला एक तर आधीच तुझ्या न होणाऱ्या बाळाचं खूप टेन्शन आहे, म्हणून तिने ह्या वैद्यबुवांना बोलावलंय. पण बेबी, मी जस्ट चुप आता मूर्ख. ऐक, टेन्शन नको घेऊस. हा वैद्य ना मला जरा ढुंगी वाटतोय. हा म्हणजे ते असतात ना ते नाडी परीक्षा घेतात, पल्स वगैरे चेक करतात, त्यातला आहे हा. ते मॉमच्या ना किटी पार्टी ग्रुपला हेड बनवत असणार. तू टेन्शन नको घेऊस. चल. हे नाडी परीक्षण करतात ना? अरे, त्यावरूनच त्यांना सगळं कळतं. त्यांनी माझी नाडी चेक केली आणि त्यांना कळलं मी प्रेग्नंट नाहीये. तर